नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 4, 5 आणि 6 ऑगस्ट 2026 या तारखेचा तर या कालावधीमध्ये वातावरणात पुन्हा मोठा बदल होण्याची शक्यता असून महाराष्ट्रात काही ठिकाणी जबरदस्त पावसाचा अंदाजा, वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह असून काही भागात पावसाची स्थिती कशी राहील सविस्तर अंदाज जाणून घेऊया। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनंदिन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राज्य हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घेऊया पुढील अंदाज सविस्तर। पुढील 3 दिवसात महाराष्ट्रातील वातावरणामध्ये पुन्हा मोठा बदल होण्याची शक्यता। अरबी समुद्रातून येणारे ओलसर पश्चिम नैऋत्य वारे आणि वातावरणातील आर्द्रता कायम असल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात पावसासाठी पोषक परिस्थिती राहू शकते। त्यामुळे महाराष्ट्रातील काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता, तर काही ठिकाणी जोरदार वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता बघायला मिळू शकते। 4 ऑगस्ट 2026 या तारखेला कोकण, घाटमाता आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि नाशिकच्या घाटमाता परिसरामध्ये पावसाचा प्रभाव अधिक बघायला मिळू शकतो। 5 ऑगस्ट 2026 या तारखेला उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक ठिकाणी पावसाचा विस्तार वाढू शकतो, तर अनेक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वारे 30 ते 50 किमी प्रति तास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आणि स्थानिक पातळीवर अल्पावधीतच अधिक पाऊस बघायला मिळू शकतो। 5-6 ऑगस्ट 2026 या तारखेला कोकण, घाटमाता आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर कायम राहू शकतो। तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागामध्ये मध्यम हलक्या पावसाचा अंदाज असून दुपारनंतर काही ठिकाणी जोरदार ढगांची वाढ होऊन अल्पावधीतच अधिक पाऊस बघायला मिळू शकतो। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये 4, 5, 6 ऑगस्ट 2026 या तारखेचा महाराष्ट्राचा सविस्तर अंदाज जाणून घेऊया। तर कुठे जोरदार पावसाची शक्यता, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे सविस्तर अंदाज जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती केरळ, कर्नाटक, गोवा जोरदार पावसाचा अंदाज राहील। तमिळनाडू, तेलंगणा हलका मध्यम राहील। आजूबाजूच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता। हैदराबाद, कर्नाटक आणि तेलंगणा जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील। भारताच्या पूर्वेकडे बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता। रामगुंडम, हैदराबाद मध्यम स्वरूपात राहील। विजयवाडा, विशाखापट्टणम, जगदलपूर मध्यम तर ठिकठिकाणी जोरदार पावसाची शक्यता। पुढील 3 दिवसात भुवनेश्वर, कांतामल, रायपूर, कोरबा, धनबाद, कोलकाता मुसळधार पावसाची शक्यता पुढील 3 दिवसात राहील। बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर अधिक बघायला मिळू शकतो, बहुतांश ठिकाणी राहील। तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाची स्थिती। सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड, बंडा, आलडुणा, बेडशी जोरदार पावसाची शक्यता। कर्नाटक राज्याचा परिसर बाची, बेळगाव मध्यम स्वरूपात राहील। धामणे, राणाकोंडे, कानापूर, नेटुरगोंजी मध्यम पावसाची शक्यता आणि गोवा राज्याकडे मडगाव, कुचकुडे, रिवोना, तिक्सा, आलगोटे, पणजी, वास्को द गामा या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता राहील। उत्तर भागामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये महापण, कुडल, मालवण, बायगणी, कणकवली, कडेगाव, पटेगाव, तिगडा जोरदार पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसात राहील। कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा, नेसरी, अडदला मध्यम स्वरूपात राहील। कुरणवाडी, सांकेश्वरा, चिकोडी, रायबाग, इटकल, देवणघाटी या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज। कापसी, निपाणी, जैनवाडी, बिद्री, गारगोटी तसेच इस्पुर्ली, कागल, सल्लगा मध्यम स्वरूपात राहील। ज्योतिबेल, किनी, कोंडाली, इचलकरंजी इकडे मध्यम पावसाची शक्यता। सांगली जिल्ह्याकडे सांगली, मालगाव, देसिंग, तासगाव, अष्टा मध्यम स्वरूपात राहील। शिरगोपी, कोडाची, अथनी तसेच रायबाग, इडकल, देवणघाटी, गोकाक या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आणि सांगली जिल्ह्याच्या उत्तर पूर्व भागात अडाली, तिळसंग, तिकोटा, विजयपूर, जळकाटी, किरंगी, धागलपूर, बिलरजत, नागजकुची मध्यम पावसाचा अंदाज राहील। सोलापूर जिल्ह्याकडे गेरडी, चिंके, आटपाडी, दिघाची मध्यम स्वरूपात राहील। मसवड, पिलबी हलका पाऊस राहील। पंढरपूर आणि मंगळवेढा, मारवाडे मध्यम स्वरूपात राहील। वेलापूर, अकलूज, माळशिरस मध्यम पावसाचा अंदाज राहील।
बराड शिंगणापूरलाही हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो। सोलापूर जिल्ह्याकडे कुरुल, विलाटी, सोलापूर, जामगाव, मंगळुळी, मंद्रुप मध्यम स्वरूपात राहील। वलसंग, अक्कलकोट, सल्लागर, वडगरी, अलूट, तुगाव, उज्जैन, घोटाला, नळदुर्ग, उरटी जोरदार पावसाचा अंदाज राहील। वडोला, तांदवाडी, तुळजापूर, वैरभंग, पाणेगाव, शिलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील। वांगी, केरन, खोंडे, सेल्सियस, करमाळा मध्यम पावसाचा अंदाज राहील। सातारा जिल्ह्याकडे लाटे, फलटण, लोणार, खंडाळा हलका पाऊस राहील। मोल, दिक्सल, निंदाल, देवडी, सातारा, कोरेगाव मध्यम हलका राहील। पुसेवली, औंध, मायनिलय मध्यम हलका राहील। उमराज, कराड, कडेगाव मध्यम स्वरूपात राहील। विटा, कानापूर आणि तासगाव, इस्लामपूर, नरसिंहपूर, मेढा आणि किनी, कोडाली या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो। तसेच सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर अधिक राहील। रत्नागिरी जिल्ह्याचा परिसर कुणकेश्वर, विजयदुर्ग, वडापेठ, पूर्णागड, रत्नागिरी, नेरवा, मुलगुण जोरदार पावसाची शक्यता पुढील 3 दिवसात राहील। पश्चिम भागामध्ये पोंडा, राधानगरी, खारेपटण, गगनबावडा जोरदार स्वरूपात राहील। परोळा, संगरूळ, मलकापूर, कोकुलाई जोरदार पावसाची शक्यता। राजापूर, रेपटण, लांजा, बेलकर, साक्रापा, संगमेश्वर, माकंजन जोरदार पावसाचा अंदाज राहील। सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे कोयना, पाटण, अरळ, आरवाडे, लोटे, चिपळूण मुसळधार स्वरूपात राहील। गुहागर, मार्गाव, तांबे, दहागाव, दापोली, पाचपाणी, कलसीत, मंदनगर इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। आणि खेड, सागदेव, घोगरे, महाबळेश्वर, महाड, वर्धन, गोरेगावले जोरदार पावसाचा अंदाज। पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेकडे व्याले, लवासा आणि जिट्टे, टाला, इंदापूर, रोहा, नागोठाणा, आंबे, कळवण मुसळधार पावसाचा अंदाज राहील। पुणे जिल्ह्याकडे केटपल्ली, मार्गाव, जेजुरी हलका राहील। पुणे, दायरी, लोणी, कालभोर, वाघोली, आळंदी, पुनावले मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील। राहू, नार्वे, बोरी, पारेगाव, सुद्रुक, श्रीगोंदा हलका राहील। पाबल, मलटण, कवटे मध्यम स्वरूपात राहील। आणि वाडा, मनसर, नारायणगाव, मजुन्नर, ओतुर्लाई मध्यम हलक्या पावसाची शक्यता। अहिल्यानगरच्या भागात आले आणि टाकळी, डोकेश्वर, पारणे, सुपे मध्यम स्वरूपात राहील। राळेगाव, सुरेगाव हलका राहील। आणि जामखेड, गाडा, शिलाई मध्यम पावसाची शक्यता। बगूर, पाथर्डी, जांभळीलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील। अहिल्यानगर, कोटगाव, धनगरवाडी, शिरळ, माका आणि राऊरी, देवळी, प्रवरा हलक्या पावसाचा अंदाज राहील। घारगाव, मांडवे हलक्या पावसाची शक्यता। संगमनेर, शिर्डी, पिलतंबा, कोपरगाव, तालिकाबन या बऱ्याच ठिकाणी मध्यम तर ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसात बघायला मिळू शकतो। कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे चोंडी, अलिबाग, पेंच, रोकोपोली, कामशेतलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील। कर्जत, कुसर, पनवेल, मुंबई, नवी मुंबई, उरणलाई मध्यम जोरदार स्वरूपात राहील। मुरबाड, आंबेगाव, शिवाले, वैशाखरे घाटमाथ्याकडे जोर अधिक राहील। या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील। आणि शिवाले, वैशाखरे, सम्राट, गुंडा, इगतपुरी, मुनगाव, वडवेरे, जोर, मोकळा, त्र्यंबक जोरदार पावसाचा अंदाज राहील। ठाणे, कल्याणमुली, भिवंडी, मीरा भाईंदर, वसई, विरार, उंबरपाडा, पिलवी मध्यम स्वरूपात राहील। सपाले, गोडमाल, वाडा, पालघर, विसर, वाणेगाव, कासाकरोड हलक्या पावसाची शक्यता। नाशिकच्या भागामध्ये तिरडे, डोबरे, वावी, जवळके, निफाड, लासलगाव, पाटोदा, कुसमाडी, येवला, बारम, नाशिक, देवळी या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील। वणी, डोडांबे, चांदवडले हलका राहील। सौदाने, मालगाव, नांदराणे हलक्या पावसाची शक्यता। ताराबाद, औटी, नागपूर, निमशेवडी, साक्री, बॅटचिंचखेड हलक्या सऱ्यांचा अंदाज राहील। नवापूर, अंमली, कोकसाने, बोरचाक, सुत्राणे, तिटाणे, दिवी, दुसाने, नंदुरबार, शहादा या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील। धुळे जिल्ह्याकडे वाडीबिकी, भालाने, शिरपूर, जैतपूर, सिंदखेडा, धोंडाईचा, रानाला, अंजाले मध्यम स्वरूपात राहील। आणि तसेच कापडणे, धुळे, अंजंग, अरबी, बोकरोड मध्यम हलका राहील। जळगाव जिल्ह्याकडे चोपडा, औवाड, आडगाव, हिरपरा, यावल, जळगाव, भुसावळ, धरणगाव, एरंडल मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील। बडगाव, पाचरा, पाऊर, जामनेलाई मध्यम हलका राहील। आणि श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये मुंबई, चाळीसगाव, कन्नड, हतनूर, पिशोर, फुलंब्री, विरामगाव मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। तालवड, ममदापूर, बारामलाई मध्यम स्वरूपात राहील। अलगुपा, देवगाव आणि श्री छत्रपती संभाजीनगर, सांसी, पिंपरी, काचूड, पाचूड, लिंबेजळगाव, गंगापूर, वैजापूर, दाकेपाल, पैठण या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील। जालना जिल्ह्याकडे मंगळूर, रामशेगाव, छोटा, तानवाडी, पानवाडी, ईश्वरनगर आणि गोलापांगरी, जालना, बदनापूर मध्यम स्वरूपात राहील। जळगाव, राजा आणि सम्राटनगर, जाफराबाद, सिल्लोड, भोकरदन, अनवाजंटा मध्यम हलक्या पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसात राहील। बीड जिल्ह्याकडे गेवराई, उमापूरलाई मध्यम स्वरूपात राहील। बीड, करकमलाई मध्यम स्वरूपात राहील। मांजलगाव, वडवणी, तळेगाव, शिरसोड, सोनपेठलाई मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। यलम, चौसाला, पाटोदा, जामखेड, पातुरुखडा मध्यम स्वरूपात राहील। धारूर, केज, परळी, अंबेजोगाई, घाटनांदुरा, राणी, सावगाव मध्यम पावसाचा अंदाज राहील। धाराशिवमध्ये कळमाचा, तारकेट, बोमलाई मध्यम स्वरूपात राहील। एडशीपेठ, कामेगाव, बेमली, धाराशिव, बाटंजी, तुळजापूर, वैरभंग, पाणेगाव, शिलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील।
लातूर जिल्ह्याकडे खिंतोट, औसा, भाडा, खोंड, घाटेगाव, लातूर, रेणापूर, लातूर रोड शांतपाल मध्यम स्वरूपात राहील. पाटणजी किल्ल्यांनी निलंगणा आणि तसेच नळदुर्ग, ओटी, उमरगा या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील. औरत, शहाजानी, हलसी, भालकी, उदगीर, मोरकी, हणेगाव, जकाल या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील. देगलूर, रुद्रलाई मध्यम स्वरूपात राहील. परभणी जिल्ह्याकडे पावसाची शक्यता. परभणी, जरी, बोरी, जिंतूर मध्यम स्वरूपात राहील. मठ्ठा, परतूर तसेच आष्टी, पाथरी या बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम राहील. आणि नांदेड, वाघाला या जिल्ह्याकडे पावसाची शक्यता आहे. बसमत, पूर्णा, नांदेड, वाघाला, मुखेड, पेटोंबरी, कोंडलवाडी, धर्माबाद आणि परभणी जिल्ह्याचा परिसर नरशी, कवठा, गंगाखेडपाला मध्यम पावसाचा अंदाज राहील. नांदेड, वाघाला या जिल्ह्याकडे मध्यम स्वरूपात राहील. तमसा, हिमायतनगर, ढाकणी, मोरचुंदी, किनवट या बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील. हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, कळमनुरी, औंधलाई मध्यम स्वरूपात राहील. इनापूर, मागामाऊरला हलका पाऊस राहील. आणि वाशिम जिल्ह्याकडे वाशिम, रिताड, मालेगाव, मंगळुपी, कर्जना, खेडा, परतूर, महसूल मध्यम स्वरूपात राहील. विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव, जयपूर, रिसोद, लोणी, लोणार, बीबी, मेहकर, डोंगाव मध्यम स्वरूपात राहील. कुदनापूर, घाटबोरी, चिखली, केळवड, बुलढाणा हलका पाऊस राहील. मोठाला, पिंपरी गावली, बाबरगाव, दिघी, नांदुर्णा, आडोलबुद्रुक, दासराखेड हलका मध्यम राहील. अकोला जिल्ह्याकडे अकोट, हिरवाखेड, अलेवाडी मध्यम हलका राहील. जळगाव, जामोद, मासराखेड, अंद्रुणा, पात्रोणा हलक्या सरींची शक्यता. खामगाव, शेवगाव इकडे हलक्या सरींचा अंदाज राहील. अकोला, बोरगाव, मंजू, गोरेगाव, आळंदा मध्यम पावसाचा अंदाज. अमरावती जिल्ह्याकडे जोरकम राहील. मोतीजापूर, दर्यापूर हलका राहील. अंजनगाव, सुजी, अचलपूर, चांदूर बाजार, अस्सेगाव, मोर्शी आणि चिखलदरा, सालदानी हलक्या मध्यम सरींचा अंदाज राहील. बडनेरा, अमरावती, मोजारी हलका पाऊस राहील. चांदूर, धामणगाव रेल्वे, फलेगाव, पुलगाव, बाबुलगाव हलक्या सरींचा अंदाज राहील. यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळ, नेर, लाटकेट, धारवा, जामोडा, रुई, जवई, घाटंजी, करंजी हलक्या सरींचा अंदाज राहील. आणि डहाणी, साक्री, चोंडी, पुसतखंडा मध्यम स्वरूपात राहील. महागाव, मोरकी, आपलाई मध्यम स्वरूपात राहील. पांढरकवडा, पेंढारी, पटणबुरी, निमगोडा, अलिताबाद मध्यम हलका पाऊस बघायला मिळू शकतो. वर्धा जिल्ह्याकडे वाडकी, पुणे, वडनेर, हिंगणघाट मध्यम हलका राहील. देवळी, कोल्हापूर, वर्धा, जामनी, बुरकोकटे हलक्या स्वरूपात राहील. आर्वी, वडण, लाडगड इकडे हलका पाऊस राहील. आणि नागपूर जिल्ह्याकडे बुरकोकटे, धुतेवाडा, कोडाली, काटोल, डोरली, कमळेश्वर, उमरी, सावरे हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळू शकतो. तसेच पारशुनी, रामटेक, घोटी आणि नागपूर, मौधा, हिंगणा, पाचगाव मध्यम हलका राहील. भंडारा जिल्ह्याकडे भंडारा, वर्धी, धर्मापुरी, असोली, कांदारी, अकोला मध्यम पावसाचा अंदाज राहील. लखनी, साकोली, संग्रानी, कोलेगाव, बोंडगाव, चिंचघर, मार्कासा मध्यम स्वरूपात राहील. अडाईल, गोतंगाव, पावनी, बेवापूर, खैरगाव, उमरेलाई मध्यम पावसाची शक्यता. गोंदिया जिल्ह्याकडे तोमसार, तिळा, गोंदिया, लांजी, आमगाव, साक्रीटोळा या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसात राहील. गडचिरोली जिल्ह्याकडे देसिंग, दिगोरी, अरमोरी, चुरमुरा तसेच मालवेरा, कुरखेडा, पलटोला मध्यम स्वरूपात राहील. वलनी, सिंदेवाई, राजोळी, मुनसावली आणि गडचिरोली, धनोरा, मुरमगाव या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील. चामोर्शी, गोटलाई मध्यम स्वरूपात राहील. आष्टी, मुलचेरा, एटापल्ली, आहेरी, भांबरगड, पासेवाडा, संद्रा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील. गिरवाडा, पाराकोटलाई मध्यम स्वरूपात राहील. चंद्रपूर जिल्ह्याकडे सोनापूर, शिरपूरलाई मध्यम हलका राहील. बदलापूर, कजवाली, चंद्रपूर, गोगस रोड आणि भद्रावती, भाटाळी मध्यम हलका राहील. मोरली, कोटवाडा, चरबके, चिमूर, ब्रह्मपुरी इकडे हलक्या सरींचा अंदाज पुढील 3 दिवसात बघायला मिळू शकतो. तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा. आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा. त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय.